राघवा, तू या माणसाला इथून जायला सांग, नाहीतर मी जाते. आई तू थांबशील जरा. हे बघ, त्यांच्याकडे जायला कुठे जागा नाहीये. मग या माणसाला काय आयुष्यभर घरात ठेवणार आहेस? हे बग, थोड्या दिवसांचा प्रश्न आहे. मी त्यांची कुठेतरी सोय करेन, पण तोपर्यंत धीर तर धर. तू का करतोयस हे सगळं? हा, ह्याच्यासाठी तू का करतोयस? तू विसरलास का? सगळं विसरलास? आज काय झालं हे विसरलास का रे राघवा? आई हे बघ, सगळं मान्य आहे, मला सगळं आठवतंय. जेव्हा आपल्याला गरज होती तेव्हा ते आपल्या सोबत नव्हते, पण आता जेव्हा त्यांना गरज आहे आणि आपण त्यांची साथ सोडली तर त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक राहील? म्हणजे तू नाही ऐकणार? ठीक आहे, मग मी निघते. आई आई अहो बसा तुम्ही. आई तुमचे पाय दुखतील हो. मनही दुखवलंय ग माझं. नाही नाही आई आई मला हात सोड. आई ऐक ना गं. आई थांब सुलक्षणा, थांब. तुला मी या घरात यायला नकोय ना? मग ठीक आहे ना, मी नाहीये तिथं. तू थांब, जाऊ नकोस. नाही तुम्हाला काय करायचं ते करा. आई आई असं काय करायचं? नाही, हात नाही लावायचा. आई ऐक ना. आई काय चाललंय तुझं? राघवा, आई थांब, हात नको लावू. या माणसाला इथे आणून फार मोठी चूक केली आहे राघवा. तू ऐकशील जरा. आई आई थांबा, असं काय करताय? बोलू नका आपण. ऐकून तर घ्या आई. आई ऐकून तर घे. दादा तर कोण आलं? सुलक्षणा ताई, काय झालं? मला राहायला जागा नाहीये. माझ्या मुलाने मला परक केलाय. मला तुमच्या घरात आसरा देता का? हो, अहो पण झालंय काय? आत येऊ का पहिले? या ना तुम्ही आत या. द्या सामान द्या इकडे मला. नाही नाही, ते घेईन मी. हं. तेवढे स्वावलंबी आहे मी माझ्या. या. मला फक्त मला राहू द्या तुमच्या घरामध्ये. आत या आत या. आई असं का करतेस तू? चल बरं, चल. आई चला घरी. जा राघवा. अगं त्या माणसाला आधी घराबाहेर काढ, त्याशिवाय येणार नाही मी घरी. आई मी तुम्हाला खात्री देते, कोणालाही काही त्रास होणार नाही. चला आपल्या घरी. नाही येणार मी घरी, आणि बोलणारही नाही तुझ्याशी. ही सुलक्षणा कुठं गेली असेल? राघवचं आणि सुनबाईचं ऐकेल ना ती? हे असा आम्ही इथं किती वेळ उभा राहू? आजूबाजूच्या लोकांना उगाच प्रश्न पडतील. त्यापेक्षा मी 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 घरातच जातो. का आलात तुम्ही इथे? तुम्ही आलात म्हणून माझी आई निघून गेली. तुम्ही तिकडे नंदूच्या घरी आलात ना, म्हणून माझं आणि नंदूचं ठरणारं लग्न मोडलं. आता माझं आणि नंदूचं लग्न होईल की नाही याची सुद्धा भीती वाटते मला. हे बघ वर्षा, मी सगळं ठीक करतो. हवं तर मी नंदूरावांच्या आईशी बोलतो, मी त्यांची माफी मागतो. पण आई गरज नाहीये. केलेत तेवढे उपकार ना पुरे झाले. जा आता आणि माझ्या आईला घरी परत येऊ दे. हे बघ, मी इथं आल्यामुळे सुलक्षणा राहत नसेल तर मी जातो ना. नसेल म्हणजे? अहो गेली ती बॅगा घेऊन. बघितलं ना तुम्ही? तुम्हाला जरा सुद्धा काही वाटत नाही का हो? तुमच्या जागी दुसरं कोणी असतं ना तर इथपर्यंत आलंच नसतं. पण तुम्ही आलात. आणि आनंदी काय हो, ती भोळी आहे. तिला तुम्ही फसवू शकता. आणि आनंदीमुळे ना दादाला सुद्धा वाटतंय की आपण मुलगा असल्याचं कर्तव्य पूर्ण करायला हवं. पण तो हे विसरतोय की तो अशा माणसाला थारा देतोय ना ज्याने बाप म्हणून त्याची कर्तव्य कधीच पूर्ण केली नाही. आणि आता आयुष्यात काही उरलं नाही म्हणून आलाय परत. नाही अगं, काय बघताय तुम्ही? मी 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 अहो अहो कुठे चालला तुम्ही? थांबा. अहो घरात घुसू नका असे. थांबा थांबा म्हटलं. अहो काय झालं? जे बोलले ते टोचलं का तुम्हाला? म्हणून तोडला बोलले का तुम्ही? बाहेर या. कोणाशी बोलते? बाबा बाबा निघून जा इकडून आणि आमच्या आयुष्यात येऊ नका. कळतंय? झालंय बाबा हो आत गेलेत ते. जे झालं ना त्याची लाज वाटत असणार म्हणून तोडलं बोलले त्यांनी. बाबा काही त्रास होतोय का तुम्हाला? बाबा
वर्षाताई बाबा बाबा काही त्रास होतोय का? बाहेर या म्हटलं ना, सगळे बोलत आहेत, ऐकू येत नाही तुम्हाला? ते जरा घाई झाली होती ना, पावसाळा आहे म्हणून. हा हे सुलक्षणा नाही आली का? खाली आहे ताई. अच्छा. राग निवाला की येतील तेव्हा. बर. राग निवळण्यासारखं काहीतरी घडायला हवं ना. वर्षा, मी आईला सुद्धा सांगितले, तुला सुद्धा सांगतोय, थोड्या दिवसांचाच प्रश्न आहे. हे राघव, घर छान आहे तुझं. अगं मला काही घर दाखवशील का नाही? हो या ना. हा. ही आमची खोली आहे. बर. हा या. हो. ही आईंची खोली. अरे वा, मस्त आहे. नाही पण मी म्हणतो, आनंदीला हे कळत नाही का काय म्हणून या माणसाला तिने घरात आणायचं? अहो, आनंदीचा चांगुलपणा, पण राघवचे बाबांना आ म्हणून वागतायत. आपल्या आनंदीला त्यांची दया आली असेल, पण राघवला त्यांचे हे रूप माहितीये ना, तरी सुद्धा तो आनंदीचं का ऐकतोय? आता तुम्हीच सांगा, माझं काय चुकलं? तो माणूस घरात येऊन बसला, मी कशी थांबणार त्या घरात? मला नाही राहायचंय. सुलक्षणाताई, तुम्ही अगदी बरोबर बोलताय. तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी तुमच्या बरोबर आहे. ताई तुम्ही चहा घ्या. कशाला त्रास घेतला तो मालतीत? हा हो. काय ग बाई, माझ्या येण्यामुळे त्रास होतोय अहो का? काही नाही, त्रास घ्या तुम्ही. नाही, हवाच होता चहा मला. छान झालंय ना? थंडा झालाय, जरा गरम करून आणता का? आणते ना. पाटकर, काय सांगू तुम्हाला, इतका घोळ घातला ना त्या नंदूच्या घरी या माणसाने. अचानक आला. आधीच तर नंदूच्या आईला आमचं स्थळ पसंत नाही, त्यात हा माणूस आला, तर तिला तर आयतच कारण मिळालं की नाही. आता तिने काय विचार केला असेल बाई ग? हिचा बाप अचानक आला म्हणजे हिच्या आई बाबांचा सुद्धा घटस्फोट झाला की काय? वाटू शकतं की नाही? वाटलं होतं मला. वर्षा केस जिंकली, झालं बाई आता सगळं सुरळीत. कसलं काय? अंडा का? छान झालंय ना? थोडी साखर कमी आहे, टाकून आणता का? नको नको, राहू दे. मी साखरेचा डबाच घेऊन येते, तुम्हाला हवी तेवढी घालून घ्या. हे बरं पडेल. आणा आणा. इकडून असं आहे तर सगळं. हे घ्या. आणला का? हा. काय आहे? साखर जरा बरी लागते मला. सुलक्षणाताई, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आपलं एक घर आहे ना. तुम्ही इकडे येऊन राहा. नाही, मी राघवशी बोलतोच. अहो काय करायचं आता? तुम्ही घरातून जा असं कसं सांगणार आपण बाबांना? आई सुद्धा ऐकायला तयार नाही. ती ऐकणार नाहीच आहे. जोपर्यंत तिचा राग शांत होत नाही, काहीच बोलता येणार नाही. तुला काही मदत हवी आहे? नाही. मी आहे बाहेर. हो. वर्षा, थांबा. आनंदी,
हो आले. काय झालं? यांना सांग माझ्या कुठल्याही वस्तूंना हात लावायचा नाही. बाबा तुम्हाला काही हवंय? नाही काही नको, मी बसतो ना इथे. हो बसा. हा हे सुलक्षणा आली नाही अजून? नाही अजून. तिला आवडलं नसेल तर मी निघतो ना. नाही नाही थांबा तुम्ही, आईंशी बोलतो आम्ही. अहो तसं पण खाली आई बाबांना कशाला त्रास द्यायचा. मी बोलून येतो तिच्याशी. अरे जाताना चहा घेऊन जा तिच्यासाठी. नाही म्हणजे चहाचं नाव काढलं तर येईल ती. हा यांना इतकं साधं सोपं वाटतं हे. चहा प्यायल्यावरती वर येणार आहे. नाही पण बरोबर सांगतायत ते. माझ्या हातचा चहा प्यायला ना लगेच वर येतील त्या, बघा तुम्ही. आनंदी, अहो खरंच थांबा तुम्ही, चहा टाकते लगेच. अहो आम्ही कमी साखरेचा चहा पितो ना, म्हणून तुम्हाला साखरेचा डबा आणून दिला. प्रश्न साखरेचा नाहीये, तुम्हाला मुळात चहात जमला नाही मालतीताई. म्हणजे मला असं वाटतं पावडर मध्ये पण काहीतरी गडबड असेल तुमच्या. आमच्या घरी कसा चहा बनतो तुम्ही जरा आनंदीला विचारा की कसा बनतो. काय आहे आता मला इथेच राहायचंय तर मला चहा रोज लागतो. म्हणजे मला दिवसाला 35 कप चहा लागतो. किती? 35. अहो एवढा चहा बरा नाही हो तब्येतीला. मला काय जळलं होतंय, मला काही होत नाही, चहा पचतो मला. अरे देवा, या इथे थांबल्या ना तर मला किचन मध्येच थांबावं लागेल चहा बनवण्यासाठी. आपलं काही खरं नाही आता. मालतीताई त्याला सांगा तो माणूस घरी असेपर्यंत मी घरी येणार नाही. ताई घ्या चहा. हा चहा जमलाय मालतीताई तुम्हाला. हा चहा आनंदीने पाठवलाय. तिला सांग मी चहासाठी घरी येणार नाही. आधी त्या माणसाला घराबाहेर काढा. तिला सांग मी चहा घ्यायला घरी पण येणार नाहीये तो माणूस घरी असेपर्यंत. बरोबर आहे सुलक्षणाताईंचं. नाही म्हणजे राघव आम्हा दोघांनाही तुझं आणि आनंदीचं हे वागणं अजिबात पटलेलं नाहीये. हा अहो बाबा, पण काहीतरी विचार करूनच आम्ही त्यांना घरी आणलं असेल ना. काय विचार केलास? तर माझा पण विचार कर ना की मला काय वाटत असेल. आई जरा समजून घे तू. काय समजून घेऊ? हा, ज्या माणसाने अर्ध्यावर संसार सोडला तो माणूस तुला महत्वाचा वाटतोय. आणि ही आई जिने तुझ्यासाठी खस्ता खाल्ल्या तिच्याबद्दल तुला काहीच वाटत नाही. वाह, काय बोलतेस तू आई? हे बघ, आपल्या घराला जे घर पण आलंय ना ते फक्त तुझ्यामुळे. मला आणि वर्षाला तू एकटीने वाढवलंयस. हे आता जर का कुणाला सांगितलं तर खरं वाटणार नाही. पण मला अजून आठवत आहे, सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत राब राब राबायचीस तू फक्त आम्हा दोघांसाठी. तुझे आता हे जे गुडघे दुखतायत ना हे त्याचमुळे. 16-16 तास उभं राहून काम करायचीस. कुणासाठी? तर वर्षा आणि मला उत्तम शिक्षण मिळावं आणि कुठल्याच गोष्टीची कमतरता भासू नये म्हणूनच ना. हे बघ, तेव्हा तुला हे बोलणं सहज शक्य होतं की तुमच्या ह्या इंग्रजी मीडियमची फीस काय मला परवडत नाहीये.
सरकारी शाळेत टाकते तुम्हाला, तुमचं तुम्ही शिक्षण पूर्ण करून घ्या. पण तू असं नाही बोललीस. मला सहज बोलू शकली असतेस की राघवा ठीक आहे, शाळा वगैरे रात्रीची कर, पण आता एखादं काम शोध, दिवसा काम कर, नोकरी कर. पण असंही तू नाही म्हणालीस. तुझी सगळी कर्तव्य तू एकटीने पार पाडलीस. आम्हाला वाढवलंस, आम्हाला शिस्त लावलीस, संस्कार केलेस आणि कायम एक शिकवण देत राहिलीस की काहीही झालं तरी स्वतःची जबाबदारी कधीच टाळायची नाही. आणि आज माझ्याकडून ही अपेक्षा करतेस की माझी जबाबदारी मी अशी झटकून देऊ. आई, त्या माणसाचा तुला त्रास होतो, मलाही होतो. काय करणार, बाप आहे ना शेवटी तो. बघितलं असं तर रस्त्यावर भटकत होता, राहायला जागा नाही, घरदार नाही, काहीच नाही. मी तुझा मुलगा आहे, शेवटी आली मला त्याची दया, घेऊन आलो त्याला घरी. पण एक सांगतो, तो घरी आहे थोडे दिवस, मी जास्त काळ त्याला घरी राहू देणार नाही. एवढं मी करतो. मी लवकरात लवकर त्याची दुसरीकडे कुठेतरी सोय करतो, पण त्यासाठी मला अवधी लागेल ना थोडा, समजून घे ना तो. चल ना का घरी. मग तू घरी नाही आहेस ना, ते घर घर नाही वाटत आहे. तू नाही येणार, मग मी पण थांबेन तुझ्यासोबत इथेच. राहू दे त्या माणसाला तिकडे एकटं घरी. वर्षाला पण नाही आवडत तो माणूस, ती कशी राहील तिथे. मग वर्षाला पण येऊ दे इथे. अरे पण मग आनंदी ती काय करेल तिथे. आनंदीला पण इथे येऊ दे, मी चिंगीला सुद्धा घेऊन येतो. हा, थोडीशी आईबाबांची गैरसोय होईल, पण ठीक आहे. आपण काय करूया, हे बघ, मी आणि आनंदी इथे किचन मध्ये झोपू, चिंगीला आमच्या सोबत घेऊ, तू आणि वर्षा इथे हॉलमध्ये झोप. चालेल ना बाबा? चालेल. हो हो चालेल ना, चालेल. चालेल, त्यांना पण चालेल. नाही भेडायस का, त्यांची किती अडचण होईल. नको, येते मी. आपल्या घरातले वाद आहे, आपल्यालाच मिटवायचे आहेत. आपण मी येते, पण राघव त्या माणसाची लवकरात लवकर सोय करून ठेव. तो माणूस मला डोळ्यासमोर नको. नक्की नक्की नक्की. चला ये, सावकाश. हे दोन्ही बॅगा रिकाम्या आहेत. मग काय करू, घाईघाईत कपडे भरायचे राहून गेले, म्हणून मी बॅगाच घेऊन आली. मग नंतर जाऊन माझं सामान घेऊन येणार होते मी. चल या ताई. ये. येते. हा, हो या या, सावकाश. येतो. हा, या या. बाबा हा? चहा. हा, टीव्ही लावून देऊ का? नाही नको. एवढा मोठा टीव्ही घेतलाय माझ्या राघवनं, नाही? छान आहे. हो, वा, छान, मस्त. सुनबाई, मला आत्ता कळलं. नाही म्हणजे सुलक्षणेला चहा आधीपासून आवडतोय माहिती मला, पण तुझ्या हातच्या चहाची किंमत काय ना ते मला आत्ता कळलं. छान झालाय चहा, मस्त. आवडला ना? हो. एक काम कर, पुढल्या वेळेला जेव्हा चहा करशील ना तेव्हा त्यामध्ये आलं जरा जास्त टाक. काय, जास्त आल्याचा चहा मला खूप आवडतो. हा? आई, हे पाय माझे, बरं झालं तुम्ही आलात. असं आपलं घर सोडून जायचं नाही हा पुन्हा. आई, सुलक्षणा, तू आलीस हे बरं झालं. मग आता मी जायचंय की राहायचंय? माझा मुलगा आणि माझी सून तुम्हाला थांबवणार. मग थांबा. एक मिनिट. आई आई एक आई, आई. मिनिट. इथे राहायचं असेल तर काही नियम आहेत, ते तुम्हाला पाळावे लागतील. सगळ्यात पहिला नियम, ही माझी जागा आहे, हा सोफा माझी जागा, इथे बसायचं नाही. आणि माझी रूम आहे, त्या रूम मध्ये पाऊल ठेवायचं नाही. तुमचा माझा काही संबंध नाहीये. तुम्ही इथे आलात ते वर्षाचे आणि राघवचे बाबा म्हणून. माझ्याशी वेगळा संबंध जोडण्याची काही गरज नाहीये.
आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, या घरातली वडीलधारी व्यक्ती मी आहे. हे घर माझ्या सांगण्यावरून चालतं. हे तुम्हाला कबूल असेल तर थांबा, नाही तर जा. तू म्हणशील त्या अटी मला कबूल आहेत, पण आता मी राहू ना? सुलक्षणाने इथे बसायला नाही सांगितलंय. तिथे बसतो ना.